2026-27 मध्ये अधिकारी होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी त्या ठिकाणी क्रिएट झालेली आहे। आपण निर्माण या इंटिग्रेटेड फाउंडेशन बॅचसाठी एक स्कॉलरशिप टेस्ट अरेंज करतोय आणि संयुक्त म्हणजे गट ब गट क या परीक्षेसाठी वेगळी आणि राज्यसेवा तसेच नागरी सेवा सोबतच यूपीएससी साठी एक वेगळी त्या ठिकाणी स्कॉलरशिप टेस्ट कंडक्ट करतोय। मात्र एकाच विद्यार्थ्यांनी दोन दोन देऊ नये म्हणून आपण एकाच वेळी त्या ठिकाणी अरेंज करतोय आणि ही जी स्कॉलरशिप टेस्ट आहे ती होणार आहे 16 नोव्हेंबर 2025 मध्ये, म्हणजेच राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात रविवारी संध्याकाळी 5 वाजता। आणि टेस्ट कुठे असणार तर ती फक्त आणि फक्त ऑनलाईन अवेलेबल असेल आणि आपल्या ऍप मध्ये अवेलेबल असेल। आपल्या ऍप मध्ये 2 टेस्ट क्रिएट केल्या जातील, एक असेल राज्यसेवा किंवा नागरी सेवा ऑब्लिक यूपीएससी साठी आणि दुसरी जी असेल ती संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षा आणि पीएसआय साठी मुलाखत अशी इंटिग्रेटेड जी काय आपली निर्माण एक फाउंडेशन बॅच आहे त्या अनुषंगाने आपण ही स्कॉलरशिप टेस्ट अरेंज करतोय। तर या स्कॉलरशिप टेस्टचं स्वरूप काय असणार एकदा समजून घ्या। जे विद्यार्थी संयुक्तची तयारी करत आहेत त्यांसाठी आपण फक्त 50 प्रश्नांची 30 मिनिटांमध्ये 50 प्रश्न 30 मिनिटांमध्ये आणि त्यासाठी असणारे 100 मार्क। आणि जर आपण नागरी सेवा परीक्षेचा विचार करतोय म्हणजे राज्यसेवा आणि यूपीएससी तर त्या ठिकाणी आपण काय करतोय एक 200 मार्कांची टेस्ट असणार आहे। त्याच्यामध्ये एक निबंध जो आपल्याला 50 मार्कांसाठी असणार आहे आणि लेखी परीक्षा जी आहे तर त्याच्यामध्ये 3 प्रश्न, त्यातला एक प्रश्न जो आहे तो केस स्टडीचा असणार आहे आणि अर्थातच 2 प्रश्न जे आहेत तर ते जीएसचे असणार आहेत आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे 25 प्रश्न जे 50 मार्काला असतील, लेखी 50 मार्काला आणि मुलाखत 50 मार्काला, असं मिळून आपण हे 200 मार्काचं त्या ठिकाणी स्वरूप तयार केलेलं आहे। कुठल्या परीक्षेसाठी तर जी राज्यसेवा तसेच नागरी सेवा यूपीएससी या परीक्षेची 26-27 साठी तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी ही खरंच एक सुवर्ण संधी आहे। कारण या विद्यार्थ्यांना आपण निर्माण मध्ये काय देणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं की पहिले 5 विद्यार्थी जे आहेत तर त्यांना आपण 90% सवलत देणार आहोत फीस मध्ये आणि जे 6 ते 10 क्रमांकाचे त्यांना 75% सवलत, नंतरच्यांना 50, 25 आणि उत्तेजनार्थ जवळपास सगळे जे काय पार्टिसिपेट करतील त्यांना काही ना काही त्या ठिकाणी निर्माण मधून देण्याचा आपला एक प्रयत्न आहे। तर ज्यांना या उपक्रमाचा भाग व्हायचा आहे, ज्यांना 2026-27 मध्ये पहिल्या प्रयत्नात अधिकारी व्हायचं आहे, अशा सर्व अधिकाऱ्यांना, भावी अधिकाऱ्यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही जो आपल्याला दिलेला गुगलचा फॉर्म आहे तो गुगलचा फॉर्म त्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करून ठेवा आणि जेव्हा आपली ऍप मध्ये लाईव्ह टेस्ट असेल त्यावेळेस म्हणजेच कधी तर ती असणार आहे 16 नोव्हेंबर आणि वेळ असणार आहे संध्याकाळी 5 वाजता। ऍप मध्ये 2 वेगवेगळ्या टेस्ट क्रिएट केल्या जातील, त्या टेस्ट तुम्हाला अपियर कराव्या लागतील आणि त्या वेळेतच पूर्ण कराव्या लागतील कारण तिथे टायमर दिला जाईल। आणि लेखी परीक्षेचं तुम्हाला काय करायचंय तर लेखी परीक्षेच्या बाबतीमध्ये तुम्हाला तुमचे आन्सर्स त्या ठिकाणी लिहायचे आहेत। टेस्ट संपल्यानंतर तुम्हाला एक 5 मिनिटाचा वेळ दिला जाईल, नंतर तुम्ही स्कॅन करायचे, त्याची पीडीएफ बनवायची आणि ते ऍप मध्ये अपलोड करायची। तुम्ही अपलोड केलेली पीडीएफ आम्ही स्वतः इव्हॅल्युएट करणार आहोत आणि त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी मार्क देणार आहोत जेणेकरून तुमचं 200 मार्कांपैकीच इव्हॅल्युएशन आम्हाला करता येईल आणि निर्माण मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट होण्यासाठी जी काय संधी आपण देतोय स्कॉलरशिप टेस्टच्या माध्यमातून तिचा तुम्हाला लाभ घेता येईल। या अनुषंगाने इतर काही डाऊट्स असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही खाली नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता। फक्त एकच सांगेल की लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून ठेवा म्हणजे आम्हाला अंदाज येईल की किती विद्यार्थ्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा किती विद्यार्थी या ठिकाणी पार्टिसिपेट होणार आहेत। आणि परत एकदा सांगतो संयुक्तसाठी गट ब गट क मिळून एकच असेल 50 मार्क 100 मार्क 50 प्रश्न आणि नागरी सेवा म्हणजे राज्यसेवा किंवा यूपीएससी साठी आपण जे आहे ते 200 मार्कांची परीक्षा त्या ठिकाणी घेत आहोत। स्कॉलरशिप टेस्ट असेल निर्माण इंटिग्रेटेड फाउंडेशन बॅच साठीची। सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड। जय हिंद, जय महाराष्ट्र।